तर आपण नंतर याच्यानंतर जाणून घेऊन नागपूर जिल्हा अध्यक्ष न्याय संघटना अध्यक्ष संजय चामाटे यांच्याकडून, कारण हे बैठकीला मुख्य प्रमुख म्हणून उपस्थित होते. प्रत्येक संघटनेचे काही पदाधिकारी उपस्थित होते. ते जाणून घेऊन आपण त्या बैठकीत काय झालं. नमस्कार, संजय चामाटे चामाटे महाराष्ट्र न्याय संघटना नागपूर जिल्हा अध्यक्ष. नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने त्यावर जे वेगवेगळ्या पद्धतीने अडचण नोंदवली त्या संदर्भात आज वेतन पुनर्निर्धारित करण्यासाठी आज आवश्यक अशी एक बैठक होती. त्यामध्ये आमच्या संघटनेने आणि सहकारी सर्व संघटनेनी कमीत कमी 4,000च्या वर पगार द्यायचे विचार व्यक्त केले. त्यामध्ये पगारवाढीमध्ये 43.10% जी लेवी असते त्याचा अतिरिक्त उदंड मुख्य मालकावर पडू नये म्हणून आम्ही भत्त्यामध्ये जास्तीत जास्त पगारवाढ मागितली आहे. जेणेकरून त्याचा आणि मुख्य वेतनामध्ये 2,000 रुपये. तसे एकूण 5,082 रुपये असे काहीतरी एकूण लेवी पकडून आमची पगारवाढ मागितलेली आहे. आणि ते आमची रास्त आहे, कारण की जो आज महागाईचा जो रेशो आहे त्याची जर आपण जर तुलना केली की त्यापेक्षा हे निम्म्याच आहे. आणि जो एक स्तर असतो जीवनमानाचा तो खालावू नये, आवश्यक तेवढ्या पद्धतीनं तो स्थिर तरी राहावा. नाही उंचावला चालेल पण कमीत कमी स्थिर राहावा. आज महागाई अशी पेटली आहे की शिक्षणाचा आणि आरोग्याचा सर्वात जास्त खर्च असतो, तो तर आवाक्या बाहेरच आहे आमच्या. परंतु कसं तरी ताळमेळ करून तारेवरची कसरत करून आम्ही आज जगत आहोत. आणि त्याच्यामध्ये हे म्हणजे एकदम असे तुटपुंजी पगारवाढ होती. त्याच्यावर आज बैठक होती, सर्वांची चर्चा झाली, सर्वांनी आपले म्हणणे मांडले आणि त्यावर नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे आदरणीय अध्यक्ष साहेब लोहिया साहेब यांनी आम्ही असा पॉझिटिव्ह प्रस्ताव पाठवू शासनाला असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आणि जर आपण पाहू शकता सर्व संघटनेचे पदाधिकारी व सर्व सुरक्षा रक्षक इथं उपस्थित होते. सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो की सर्व संघटनेचे लोक एकत्र येऊन ही लढाई लढली आपल्या पगारासाठी. आणि सर्व सुरक्षा रक्षक इथं आवर्जून म्हणजे जवळपास 1,000च्या वरती लोक इथं सुरक्षा रक्षक उपस्थित होते. त्यांचे मनापासून मानावे तेवढे आभार कमीच आहे. धन्यवाद. सुरक्षा रक्षक एकजुटीचा विजय असो. सुरक्षा रक्षक एकजुटीचा विजय असो. नमस्कार, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना आणि संघटना आज पगार पुनर्निर्धारित करण्याकरता आज बैठक होती. आज नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक बोर्डामध्ये मला यायला उशीर झाला, परंतु आमचे नागपूर जिल्हा सचिव दीपकजी गाडवे हे बैठकीला उपस्थित होते आणि संघटनेचे काही पदाधिकारी व सदस्य बैठकीला उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं, काय सकारात्मक चर्चा झाली, काय झाली आपण जाणून घेऊ आपले दीपकजी गाडवे नागपूर जिल्हा सचिव त्यांच्याकडून. तर आपल्या बैठकीमध्ये तिथं काय काय निर्णय झाला, काय सकारात्मक चर्चा झाली का काय झाली, मी थोडक्यात. मी नागपूर जिल्हा न्याय संघटना जे नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने जाहीर प्रकटन दिलं होतं पगारवाढीबाबत. त्याबाबतची आज बैठक आयोजित केलेली होती मंडळामध्ये. त्याच्यामध्ये संघटना प्रतिनिधींना तसेच स्थापना मालकांना आमंत्रित केले होते. त्यामध्ये आमच्या संघटनेमार्फत न्याय संघटना आपल्या संघटनेमार्फत पगारवाढीवर आक्षेप घेण्यात आलेला होता. कारण जी नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने जी पगारवाढ दिलेली होती ही अत्यल्प वाढ होती. त्याच्यामुळे आपण ऑब्जेक्शन घेतलेलं होतं आणि त्या ऑब्जेक्शनादरम्यान आपल्याला न्याय संघटनेमार्फत जे काही हे करण्यात आलं त्यामागे आम्ही जे आपल्या मूळ वेतनामध्ये आपल्या मंडळाने पगारवाढ दिलेली होती 1,350 रुपयाची, तर ही अत्यल्प वाढ होती. आणि 2019 पासून आपल्या ज्या भत्त्यामध्ये आहे त्याच्यामध्ये अजिबात वाढ झालेली नाही. जेव्हा 200 रुपये भत्ते वाढ होती तेव्हा 2019 मध्ये 600 रुपये ही करण्यात आलेली होती, वाढ करण्यात आलेली होती. ती आता
6 वर्ष पूर्ण झाले त्याच्यामध्ये अजिबात वाढ झालेली नव्हती. म्हणून आपल्या संघटनेमार्फत त्या भत्त्यांमध्ये शैक्षणिक भत्ता आहे, धुलाई भत्ता आणि पेट्रोल अलाउन्सेस आहे. याच्यामध्ये 1500 रुपये आणि धुलाई भत्त्यामध्ये 600 रुपयाची वाढ ही आपल्या संघटनेमार्फत मागण्यात आली. या मागणीला आस्थापनेचा पण दुजोरा होता आणि आपले मंडळाचे अध्यक्ष साहेब यांनी पण सहमती दर्शवून हा अहवाल शासनाला पाठवू आणि शासनाकडून दोन्ही पक्षांना परवडेल किंवा महागाईच्या हिशोबाने जे वाढ देता येईल असं त्यांनी आपल्याला शासनाला पाठवू म्हणून आपल्याला आश्वासन दिलेले आहे आणि ही पगारवाढ चांगली करण्यात येईल हे सुद्धा आश्वासन आपल्या मंडळाच्या अध्यक्षांनी आपल्याला दिलेले आहे. तरी चांगल्यात चांगली वाढ होईल अशी अपेक्षा आम्ही ठेवून आहोत आणि एवढे बोलून पाहिजे होतं. नेमकं या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. नमस्कार, मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना सोलापूर नागपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आणि संघटना आज पगार पुनर्निर्धारित करण्याकरता आज बैठक होती. आज नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक बोर्डामध्ये मला यायला उशीर झाला, परंतु आमचे नागपूर जिल्हा सचिव दीपकजी गाडवे हे बैठकीला उपस्थित होते आणि संघटनेचे काही पदाधिकारी व सदस्य बैठकीला उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं, काय सकारात्मक चर्चा झाली, काय झाली आपण जाणून घेऊ आपले दीपकजी गाडवे नागपूर जिल्हा सचिव यांच्याकडून. तर आपल्या बैठकीमध्ये तिथं काय काय निर्णय झाला, काय सकारात्मक चर्चा झाली का काय झाली मी थोडक्यात. मी नागपूर जिल्हा त्याची न्याय संघटना जे नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने जाहीर प्रकटन दिलं होतं पगारवाढीबाबत. त्याबाबतची आज बैठक आयोजित केलेली होती मंडळामध्ये. त्याच्यामध्ये संघटना प्रतिनिधींना तसेच आस्थापना मालकांना आमंत्रित केले होते. त्यामध्ये आमच्या संघटनेमार्फत न्याय संघटना आपल्या संघटनेमार्फत पगारवाढीवर आक्षेप घेण्यात आलेला होता. कारण जी नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने जी पगारवाढ दिलेली होती ही अत्यल्प वाढ होती. त्याच्यामुळे आपण ऑब्जेक्शन घेतलेलं होतं आणि त्या ऑब्जेक्शना आपल्याला न्याय संघटनेमार्फत जे काही हे करण्यात आलं त्यामागे आम्ही जे आपल्या मूळ वेतनामध्ये आपल्या मंडळाने पगारवाढ दिलेली होती 1350 रुपयाची, तर ही अत्यल्प वाढ होती. आणि 2019 पासून आपल्या ज्या भत्त्यामध्ये आहे त्याच्यामध्ये अजिबात वाढ झालेली नाही. जेव्हा 200 रुपये भत्ते वाढ होती तेव्हा 2019 मध्ये 600 रुपये ही करण्यात आलेली होती, वाढ करण्यात आलेली होती. ती आता 6 वर्ष पूर्ण झाले त्याच्यामध्ये अजिबात वाढ झालेली नव्हती. म्हणून आपल्या संघटनेमार्फत त्या भत्त्यांमध्ये शैक्षणिक भत्ता आहे, धुलाई भत्ता आणि पेट्रोल अलाउन्सेस आहे. याच्यामध्ये 1500 रुपये आणि धुलाई भत्त्यामध्ये 600 रुपयाची वाढ ही आपल्या संघटनेमार्फत मागण्यात आली. या मागणीला आस्थापनेचा पण दुजोरा होता आणि आपले मंडळाचे अध्यक्ष साहेब यांनी पण सहमती दर्शवून हा अहवाल शासनाला पाठवू आणि शासनाकडून दोन्ही पक्षांना परवडेल किंवा महागाईच्या हिशोबाने जे वाढ देता येईल असं त्यांनी आपल्याला शासनाला पाठवू म्हणून आपल्याला आश्वासन दिलेले आहे आणि ही पगारवाढ चांगली करण्यात येईल हे सुद्धा आश्वासन आपल्या मंडळाच्या अध्यक्षांनी आपल्याला दिलेले आहे. तरी चांगल्यात चांगली वाढ होईल अशी अपेक्षा आम्ही ठेवून आहोत आणि एवढे बोलून पाहिजे होतं. नेमकं या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली.